नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांकरिता पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर किती पदं आहेत, कोणकोणती पदे आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आता ही जाहिरात आहे तुम्हाला दिसून जाईल माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ही जाहिरात मी ॲज टाकून देईन. तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून ही जाहिरात पाहू शकता. आता बघा, गट क आणि गट ड ही सरळ सेवेने पदभरतीची जाहिरात घेणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं हे काय करणार, की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. याच्यामध्ये प्रशासकीय असतील, त्याच्यानंतर अभियांत्रिकी, तांत्रिक, वित्त व लेखा आणि वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य आणि निमवैद्यकीय इत्यादी सेवांमधल्या 620 पदांकरिता ही पदभरती सुरू होणार आहे. 28 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे ते. 11/5 पर्यंत हे फॉर्म तुम्ही भरू शकाल. लक्षात घ्या, की खूप जास्त वेळ असणार आहे तुमच्याकडे. तर 11 मेमध्ये याचं काय होईल, की तुम्हाला शेवटी फॉर्म भरता येणार आहे. आता कोणकोणती पदं आहेत बघा. तर बायोमेडिकल इंजिनिअर S15 ची श्रेणी आहे म्हणजे 41,800 ते 1,32,300 याच्या वेतन श्रेणी असणार आहे ही. एक पद असणार आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी S14 आहे म्हणजे 38,600 ते 1,22,800 35 पद आहेत. त्याच्यानंतरनं कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी S14 म्हणजे हे टोटल 6 पद आहे त्याच्यात. त्याच्यानंतर उद्यान अधीक्षकसाठी 1 पद आहे. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीसाठी 1 पद आहे. वैद्यकीय समाजसेवकसाठी 15 पद आहेत. डेंटल हायजिनिस्टसाठी 3 पद आहेत. स्टाफ नर्ससाठी बघा जी-एन-एमसाठी 131 पदं असणार आहे. डायलिसिस तंत्रज्ञसाठी 4 पदं आहेत. 3 पदं जी असणार आहेत सांख्यिकी तंत्रज्ञ सहाय्यकसाठी आहे. ईसीसी तंत्रज्ञासाठी 8 पदं आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात. त्याच्यानंतरनं इथं आहे CSSD तंत्रज्ञ 5 पदं आहेत. त्याच्यानंतरनं आहार तंत्रज्ञासाठी 1 पद आहे. नेत्रचिकित्सा तंत्रज्ञ सहाय्यकसाठी 1 पद आहे. औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी 12 पद आहेत. आरोग्य सहाय्यक महिलासाठी 12 पद आहेत. बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यकसाठी 6 पद आहेत. पशुधन पर्यवेक्षकसाठी 2 पद आहेत. ऑक्झिलरी स्टाफ मिडवाईफसाठी 38 पद आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी 51 पद आहेत. शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी 15 पद आहेत. 8 पदं जी आहेत ती सहाय्यक ग्रंथपालसाठी असणार आहेत. 2 पदं वायरमॅनसाठी, 1 पद असणार आहे ध्वनिचालकसाठी. सहाय्यक उद्यान सहाय्यकसाठी असणारे 4 पदं. लिपिक टंकलेखकसाठी 135 पदं. 58 पदं लेखालिपिकसाठी असणार आहेत आणि शवविच्छेदन मदतनीसाठी 4 पदं. त्याच्यानंतरनं कक्षसेवक आयासाठी असणार आहे 28 पदं. कक्षसेवक वार्ड बॉयसाठी 29 पदं. अशी 620 पदांकरिता पदभरती असणार आहे. पहिले सांगितल्याप्रमाणे उद्यापासून म्हणजे 28 तारखेपासून फॉर्म राहतील. तर 11 मे पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकाल. ऑनलाईन परीक्षेचे हे वेळापत्रक तुम्हाला हॉल तिकीट तुम्हाला 7 दिवस पहिले तुम्हाला भेटणार आहे. वेळापत्रक जे आहे ते ना याच्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटणार आहे. नवी मुंबई वेबसाईटवरती. त्याच्यानंतरनं ₹1000 ओपनसाठी असणार आहे आणि बाकी सगळ्यांसाठी ₹900 ही फीस असणार आहे. आता शैक्षणिक अर्हता बघूयात प्रत्येक पदासाठी. बघा बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी जर बघितलं आपण, तर बायोमेडिकल साठी पदवी लागेल तुम्हाला. तथापि पदवी जर उमेदवार उपलब्ध जर झाले नाही, तर त्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधली डिप्लोमा किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधला डिप्लोमा भरण्यात येईल. संबंधित त्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल आणि त्याला मराठीचे ज्ञान आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरनं अभियंतासाठी तुम्हाला काय लागणार आहे पद आहे, की सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागणार आहे. त्याच्यानंतरनं कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी बायोमेडिकलची डिग्री लागेल किंवा जर ते जर अवेलेबल नसेल तर डिप्लोमावाले विद्यार्थी गेले जाईल. 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी आवश्यक असणार आहे. चौथं पद आहे उद्यान अधीक्षक. त्यासाठी तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर लागणार आहे. BEdची बॉटनी, फॉरेस्ट्री याची पदवी लागेल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्राची पदवी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पदवी आहे सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी यासाठी कोणत्याही शाखेची पदवी लागेल. त्याच्यानंतरनं जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवी लागणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे आणि मराठी, हिंदी, इंग्लिश याचा ज्ञान लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं वैद्यकीय समाजसेवकसाठी अ, समाजशास्त्र शाखेची पदवी. ओके. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठाची समाजसेवेची MSWची पदवी. त्याच्यानंतरनं अनुभव 200 खाटावरील रुग्णाचा 2 वर्ष अनुभव असेल. मराठी ज्ञान आवश्यक असणार आहे. डेंटल हायजिनिस्टसाठी तुम्हाला काय करेल की 12वी
आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचे काय करायला लागेल, की दंत महाविद्यालय मुंबई किंवा इतर त्यांचे परीक्षा उत्तीर्ण असायला लागेल की आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा अनुभव असेल आणि मराठीचे ज्ञान आवश्यक असणार आहे. जी-एन-एम स्टाफसाठी सगळ्यात जास्त पद आहेत 131. यासाठी बी-एस-सी नर्सिंग पदवी लागेल किंवा 12वी असेल आणि त्याच्यानंतरनं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ऑफ जनरल मिडवाईफची पदविका पाहिजे, डिप्लोमा पाहिजे असेल. त्याच्यानंतर परिचारिकाचा तुम्हाला अनुभव पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्याच्यानंतरनं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक असणार आहे. डायलिसिस तंत्रज्ञासाठी तुम्हाला काय लागणार आहे बघा, ह्यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेची पदवी लागेल किंवा डी-एम-एल-टी लागेल. 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण लागेल आणि 2 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. मराठीचे ज्ञान. सांख्यिकी सहाय्यकसाठी सांख्यिकी सहाय्यकची पदवी लागेल, 2 वर्ष अनुभव आणि मराठी लागेल. ई-सी-जी तंत्रज्ञासाठी बघा भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विषयासह पदवी लागेल तुम्हाला. विद्यापीठाची पदवी लागेल. विज्ञान शाखेची पदवी लागेल. त्याच्यानंतरनं शाखेतील ई-सी-जी टेक्निशियनचा अभ्यासक्रम पूर्ण लागेल. 2 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. मराठी नॉलेज आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर 12वं पद आहे ती सी-एस-एस-डी तंत्रज्ञ. तर यासाठी सूक्ष्मजीव जीवशास्त्राची पदवी लागेल. 2 वर्ष अनुभव 100 काठावरच्या जास्तसाठी. आहार तंत्रज्ञासाठी फूड न्यूट्रिशनची डिग्री लागेल बी-एस-सी किंवा न्यूट्रिशन एंड डायटीशियन याची पदव्युत्तर पदवी आवश्यक असणार आहे. 2 वर्षाचा अनुभव लागेल. मराठीचे ज्ञान आवश्यक असणार आहे. नेत्र चिकित्सा सहाय्यकसाठी तुम्हाला 12वी आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरनं 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला लागेल आणि 2 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. औषध निर्माण अधिकारीसाठी बघा बी-फार्म पदवी पाहिजे. त्याच्यानंतरनं तुमच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक महिलासाठी 10वी असणार आहे. 12वी आवश्यक आहे. 2 वर्ष अनुभव असेल मराठीचा आणि एम-पी-डब्ल्यूसाठी 2 वर्षाचा म्हणजे हा पाठ्यक्रम कंप्लीट केला पाहिजे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यकसाठी 10वी लागणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाचा अभ्यासक्रम आय-टी-आय पाहिजे आणि 2 वर्ष अनुभव आवश्यक असणार आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदवी लागेल. 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी नॉलेज असणे आवश्यक आहे. ऑक्झिलरी मिडवाईफसाठी 10वी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ए-एन-एम अभ्यासक्रम पूर्ण. त्याच्यानंतर नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी 12वी असेल आणि मराठीचं नॉलेज आवश्यक असणार आहे. आणि एम-पी-डब्ल्यूचा अभ्यासक्रम 2 वर्षात कंप्लीट करणे आवश्यक आहे. निवडीनंतर आहे सगळं. शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी 12वी आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं निमशासकीय संस्था 2 वर्ष अनुभव आवश्यक आहे आणि मराठीचे नॉलेज लागणार आहे. सहाय्यक ग्रंथपालसाठी बी-लिप लागेल आणि मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. वायरमॅनसाठी 10वी आय-टी-आय पाहिजे कंप्लीट आणि 3 वर्ष अनुभव. ध्वनी चालकसाठी उच्च माध्यमिकसाठी 12वी पाहिजे सॉरी एस-एस-सी पाहिजे. त्याच्यानंतरनं रेडिओ, टीव्ही आणि यांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्णचे प्रमाणपत्र हे पाहिजे आय-टी-आयचे. उद्यान सहाय्यकसाठी हॉर्टिकल्चरची डिग्री पाहिजे, मराठी ज्ञान आवश्यक. लिपिक तंत्रज्ञानासाठी जर बघितलं आपण, तर इथं कोणती पदवी लागेल? मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट पदवी तुम्हाला लागणार आहे. लेखालिपिकसाठी वाणिज्याची पदवी लागेल. मराठी 30, इंग्लिश 40 लागणार आहे. मराठीत नॉलेज आवश्यक. शवविच्छेदन मदतनीस 10वी आवश्यक आहे. 2 वर्ष अनुभव आणि मराठी नॉलेज आवडायला कंपल्सरी आहे. कक्ष सेवक आया 10वी 2 वर्ष अनुभव आणि मराठी लागणार आहे. कक्षसेवक वार्ड बॉयसाठी 10वी 2 वर्ष अनुभव आणि मराठीचं नॉलेज आवश्यक आहे. तर बघा, इथे जर बघितलं तुम्ही, तर हे सगळं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे मी. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.